हॅलो हाय नमस्कार मंडळी, मी स्वाती तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर मंडळी आता सकाळच्या 6 वाजलेले आहेत। आम्ही एअरपोर्टवर बसलेलो आहोत आणि आमची ट्रेन ही 9 वाजता असल्यामुळे आम्ही जरा म्हटलं आता इथं जरा टाइमपास करावा। कारण काय होतं की स्टेशनवर जर गेलं ना तर त्या ट्रेनच्या आवाजाने शरू उठणार आणि तो झोपलेला आहे। सो यांनी कॉफी घेऊन आलेत आणि हे स्वतःच पीत बसलेत। आता पी बोलते त्याला, तर चला आता थोडीशी कॉफी पितो आणि पुढे काय काय जर्नी आहे ट्रेनची ती तुम्हाला दिसेलच आजची। तर कालचा ब्लॉग पूर्ण बघा, खूप छान आहे ब्लॉग, आणि आजचाही ब्लॉग पूर्ण बघा, खूप छान असणार आहे ब्लॉग। तर ब्लॉग एन्जॉय करा, चला। तर जवळजवळ 7 वाजता बघा आम्ही एअरपोर्टच्या बाहेर पडलो आणि बाहेर बघितलं तर मस्त अशी सुंदर लाइटिंग केलेली होती एअरपोर्टमध्ये, एअरपोर्टच्या बाहेरच्या साईडला। कारण मला वाटते ख्रिसमसमुळे केली असावी आणि छान वाटत होतं। पण फोटो वगैरे काढायला असा जास्त काही वेळ नव्हता कारण शरू झोपला होता आणि आम्हाला पुढच्या प्रवासाला पण जायचं होतं, त्यामुळे फोटोज काढता आले नाहीत आणि बाकी काही रील्स वगैरे बनवायचे होते मला खूप, तर काहीच बनवता आलं नाही। पण निघालो मग पुढच्या प्रवासाला आणि तिथून पुढे पण आम्हाला स्टेशनवर गेल्यावर पण अजून आमचं खाण्यापिण्याचं पण दिवसभराचं बघायचं होतं, कारण ट्रेनमध्ये वगैरे जेवण काही चांगलं भेटत नाही। त्यामुळे आम्ही विचार केला होता की आम्ही अगोदरच सगळं घेऊ आणि त्यानंतरच ट्रेनमध्ये बसू, कारण आपलं एक वेळ ॲडजस्ट होऊन जातं पण मुलांचं होत नाही। त्यामुळे त्या हिशोबाने इकडे बघा ओला उबेरसाठी एवढी गर्दी आहे सकाळी। आम्ही पण त्याच लाईनमध्ये उभे आहोत। खूप दिवसांनी आम्ही मुंबईत उतरलोय, तर मला ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी तिकडे बघितल्या त्यात दिसत आहेत। ऑटो जी काही मला तिकडे बघायला भेटत नाही आणि ह्या टपऱ्या वगैरे, आणि मेन म्हणजे बेस्टची बस, या सगळ्या बसेस हे सगळं तिकडे बघायला भेटत नाही। बस तिकडं असते पण अशी नसते, ते सगळं वेगळं असतं। आणि इकडचं मला सगळं अशा टपऱ्या, हे बाहेरच्या गाड्या, हे सगळं एवढं छान वाटत होतं ना, खरंच वाटत होतं की आपण वेगळ्याच विश्वातून आलोय आता आपल्या घरी। आणि आता लय मजा येत होती, सकाळी सकाळचं वातावरण गार असं होतं आणि मोकळी हवा, बरं वाटत होतं। ट्रेन पण ऑन टाइम असल्यामुळे आम्ही बरोबर बसलो ट्रेनमध्ये आणि त्यावेळेस काय शूट करताना ट्रेनमधला जास्त काही व्हिडिओ शूट करता आला नाही, कारण बसायला वगैरे आम्हाला व्यवस्थित जागा नव्हती, कारण सीट यांची वरची होती आणि माझी खालची होती। त्याच्यामुळं शरूचा आणि आमचा सगळा जरा गोंधळ उडाला जोपर्यंत आम्हाला सीट कॉमन भेटत नाही तोपर्यंत। त्यानंतर काही वेळानं आम्हाला सीट भेटली बरं का, मग आम्ही ती एक्सचेंज केली आणि छान असा प्रवासाला मग आमची सुरुवात झालेली। आणि निसर्ग बघताय तुम्ही, बाहेर एवढं चांगलं वातावरण होतं ना की मजा आली प्रवासात, पण खूप जास्त काही दगदग अशी झाली नाही, कारण ट्रेनचा प्रवास असला की कसं झोपून वगैरे आरामात करता येतं। आणि शरूने कधी नव्हे ते छान झोपला थोडा वेळ, त्याच्यामुळे बरं वाटलं। आणि पूर्ण ट्रेनमध्ये झोप झाल्यावर 2-3 तास झोपला आणि त्याच्यानंतर छान खेळत होता। गोष्ट देतो काय हा काय म्हणली भाऊ, नाही बघायच्या म्हणली, नाही बघत तू, मग तुला लागतं मोबाईल बिबाईल, नाही सवय लावली, नाही लागली आमची सवय। काय चाललंय? 1 2 3 आता hands up सगळं hands up जरा hands up, चला hands up करू। अरे तू पण कर hands up, असं दोन्ही त्याच्यावरती hands up, आता clap 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 चला क्लॅप करा दो। तू पण कर ए शरू मारायचं नाहीये।
क्लॅप क्लॅप करा अरे क्लॅप क्लॅप. चला पोचलो आहोत आता कोरेगावला. गणपतीचं पण नाही आलं ना. इथं स्टॉपचं नावच नाही दिलं. चलो आता आम्ही पोचलो आहोत कोरेगावला आणि इथून पुढे आमचा आता ट्रॅव्हल असणार आहे बसने. इथून पुढचं ट्रॅव्हल आहे. आता वाजलेले आहेत 4:30. आता बघूयात घरी जाऊपर्यंत किती वेळ लागतोय. बाय बाय. बाय कर. ये बाय. चला ट्रेनचा प्रवास संपला आणि आता आम्ही गावाला पोहोचलेलो कोरेगाव मध्ये. आणि आता इथं एवढी गर्दी आहे ना की आम्हाला कुठली बस टॅक्सी काहीच भेटत नाही. ऑटो वगैरे काहीच मिळत नाही. खूप वेळ आम्ही घालवला बरं का. एवढा कंटाळा आलेला. खरं तर आम्हाला स्टेशन पासून भेटत होती एक ऑटो पण तो सांगत होता 600 रुपये. त्याच्यामुळे आम्ही नको म्हटलं. आणि इथं येऊन एवढा वेट करतोय पण काहीच मिळत नाहीये इथं यायला. म्हटलं आता वाटायला लागले की त्याच्यातूनच गेलो असतं बरं झालं असतं. कारण शरू पण एवढा कंटाळून गेला ना त्याला पण नको वाटत होतं. मग म्हटलं चला बाबा तुला काय करायचं ते कर. कारण त्याने एवढा चिडचिड करायला लागला. मग त्याला मातीत खेळायला दिला. त्याने एवढा भयंकर खराब झाला होता. म्हटलं जाऊ देत पण त्याने तेवढा शांत तरी बसावं म्हणून त्याला खेळून दिलं. आणि आम्हाला पण नकोच वाटत होतं. बघताय तुम्ही आमचे काय अवतार झालेला आहे. कारण 2 दिवस झालं प्रवास तर चालूच आहे. त्याच्यामुळे खूप जास्तच कंटाळा आलेला. म्हटलं तिथून बस वगैरे लवकर भेटते पण यात्रेचा टाइम असल्यामुळे आम्हाला ते पण लवकर भेटत नाही. फायनली कसे तरी फोन वगैरे करून कोणाला तरी एक ऑटो बोलवली आम्ही. पण बघतोय तर पुढे एवढं ट्रॅफिक होतं ना की आम्हाला जायला पण खूप वेळ झाला. म्हटलं जाऊ देत आता बघूयात किती वेळ लागतो पोहोचायला. चला मग आजचा व्हिडिओ इथं एंड करते. भेटूया उद्याच्या पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय.